नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहेत हळद. हळद पेरणी झालेली आहे आणि तुमची पण हळद पेरणी झाली का कमेंटमध्ये नक्की लिहा. तर हळद पेरणी झाल्यानंतर आपण दोन पर्याय शक्यतो निवडू शकतो. कारण पाणी देणं गरजेचं आहे, कारण उन्हाळ्यासारखं ऊन आता तपत आहे. जमीन फार गरम होत आहे आणि टेम्परेचर उन्हाळ्यासारखं असल्यामुळे आपल्याला पाणी लावणं जरुरी आहे. तर पाण्यामध्ये तुम्ही ठिबक पण लावू शकता आणि स्प्रिंकलर पण लावू शकता. पण सध्या हे पाहता आपल्याला स्प्रिंकलर लावणं का जरुरी आहे. तर स्प्रिंकलर लावल्यामुळे एक तर संपूर्ण रान दिसते आणि रानात जे गरमी आहे ती गरमी निघून जाते आणि त्यामुळे थंडावा होते. त्यासाठी आपल्याला स्प्रिंकलरनं भिजवणं फार जरुरी आहे. ठिबकनं जर आपण भिजवलं तर बेडपुरतं पाणी येते आणि तेवढ्यापुरतं ते गरम जाऊन त्याच्यामुळे हळदीचे कोंब नासण्याची शक्यता आहे. तर तुम्ही ठिबक पण लावू शकता किंवा स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकता. स्प्रिंकलरनं पाणी देण्याचे फायदे आणि ठिबकनं पाणी देण्याचे फायदे हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि बऱ्याच गोष्टी आहेत आता निसर्गावर अवलंबून आहेत. त्यासाठी हे बघू शकता शेतकऱ्यांनी इकडं ठिबक पण आणून टाकलेली आहे. ठिबक पण लावणारच आहेत, पण त्यापूर्वी स्प्रिंकलर लावून जमिनीतली जी उष्णता आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न इथं शेतकरी करत आहेत. हे हळदीचे बेड हळद पेरल्यानंतर म्हणजे ही हळद पेरलेली नाही, ही हळद लावलेली आहे. लावून इथं आपलं रोटावेटर मारून आता स्प्रिंकलर लावलेला आहे. तर नक्की तुमच्या पण हळदीबद्दल काय समस्या असतील ते नक्की आपल्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि गोष्ट शेतकऱ्यांची या फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.